शिर्डी साई मंदिरावर श्रद्धेची गुढी उभारून मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत, भाविकांची गर्दी. मराठी नववर्षाची सुरुवात ठिकठिकाणी गुढी तोरणं उभारून केली जाते. शिर्डीच्या साईबाबा मंदिरावरच्या कलशावर गुढी उभारण्यात आली. शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांच्या हस्ते गुढी आणि पंचांगाची विधिवत पूजा केल्यानंतर साई मंदिरावर श्रद्धेची गुढी उभारण्यात आली. सकाळी 6:30 वाजता साईबाबा मंदिराच्या कळसाजवळ साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली. साई मंदिरातील सर्व धार्मिक पूजाविधी पंचांगाप्रमाणे चालतात. यावेळी विविध नवीन पंचांगाची विधिवत पूजा करून साई मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार केले. त्याचबरोबर साई संस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव कचरे तसेच उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते गुढीचे विधिवत पूजन करून पार पाडल्यानंतर ती गुढी साईबाबा मंदिराच्या सुवर्ण कळसाजवळ उभारण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त साईबाबांना सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठींचा खास शृंगार करण्यात आला. मराठी नववर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून आणि देशातून मोठ्या प्रमाणात साईभक्त शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असून साईबाबांच्या दर्शनाने आपलं नवीन वर्ष सुरुवात करत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाला विशेष महत्त्व आहे. निंब हा कडू असला तरी तो आरोग्याला हितकारक असतो. साईबाबांनी आपल्या जीवनात अनेक कडू घटना पचवत जनमानवाला संदेश दिला. गुढीपाडव्यानिमित्त सकाळी साईबाबांच्या मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली असून दुपारी साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरात घंटानाद करण्यात येणार आहे. तर सायंकाळी साईबाबांच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक परत आल्यानंतर साईबाबांची धूप आरती होईल. रात्री साईबाबा समाधी मंदिर स्टेज येथे कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. आज गुरुवार असल्यामुळे गुरुवारची नित्याची साईबाबांची पालखी मिरवणूकही निघणार आहे. पालखी मिरवणूक संपल्यानंतर साईबाबांची रात्रीची शेजारती होईल आणि अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आजचा गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात येत असून रात्रीच्या शेजारतीनंतर या एकदिवसीय उत्सवाची सांगता होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, शिर्डी.